हॅलो मित्रांनो, कसे आहात? मी अनिरुद्ध कुलकर्णी बिग क्लायमॅक्स स्टुडिओच्या समृद्ध हो या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा परत खूप खूप स्वागत करतो. मागच्या वेळेला आपण स्पोर्ट्स फिजिओथेरपी या विषयाचा खूप डिटेलमध्ये थोडीशी माहिती घेतली होती, इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेतल्या होत्या. आज त्याच विषयाला धरून स्पोर्ट्स फिटनेस या विषयावरती बोलणार आहोत. स्पोर्ट्स फिटनेस या विषयावर बोलायला आपल्याबरोबर आज महेंद्र गोखले सर आहेत. महेंद्र सरांची थोडक्यात ओळख करून देतो. महेंद्र सर यांनी स्पोर्ट्स आणि कंडिशनिंग कोच ऑस्ट्रेलियन असोसिएशनमधून 2005 साली कंप्लीट केले. ते भारतातले पहिले तो कोर्स कंप्लीट करणारे व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्सचं फिटनेस ट्रेनर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर विविध स्पर्धांना जसं की मुंबई इंडियन्स असेल, पुणेरी पलटण असेल, त्यांना फिटनेस कोच म्हणून त्यांनी पाहिलेलं आहे काम. त्याच्यानंतर रणजी प्लेअर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. सो असं स्पोर्ट्स फिटनेस आणि स्वतः स्पोर्ट्स प्लेअर असल्यामुळे फिटनेसच्या बाबतीत खूप डिटेलमध्ये आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर तुमचं बिग क्लायमॅक्स स्टुडिओच्या समृद्ध हो या सेगमेंटमध्ये खूप खूप स्वागत आहे सर. थँक्यू. तुमचं खूपच वास्ट करिअर ओव्हरऑल फिटनेसमध्ये गेलं आहे. तुम्ही खेळाडू म्हणून काम पाहिलेलं आहे. तर मुळात स्पोर्ट्स फिटनेस हा शब्द जर एकदा आपण घेतला तर त्याच्या बाबतीत सुरुवात काय कराल, कशी कराल तुम्ही? ॲक्च्युली स्पोर्ट्स फिटनेस आणि जनरल फिटनेस हे टोटली दोन डिफरंट कॉन्सेप्ट्स आहेत. ओके. की स्पोर्ट्समनसाठी लागणारा फिटनेस किंवा त्यांची लागणारी गरज बरोबर ओळखून केलेला व्यायाम प्रकार म्हणजे स्पोर्ट्स फिटनेस. जनरल लोकांना स्पोर्ट्समनला जो फिटनेस लागतो ती करायची जनरल लोकांना गरज नसते. राईट. कारण स्पोर्ट्स फिटनेसला मल्टी डायमेन्शनल मुवमेंट असतात. स्पोर्ट्स फिटनेसला अनेक प्रकारचे गोष्टी मूलभूत त्याची प्रचंड गरज असते. बेसिकली डिमांड ऑफ द स्पोर्ट जर का ओळखलं तर प्रत्येक खेळाची वेगवेगळी गरज असते. म्हणजे टेनिस प्लेअरला वेगळ्या प्रकारचा फिटनेस लागतो, क्रिकेटला वेगळा लागतो, हॉकी प्लेअरला वेगळा लागतो, फुटबॉल प्लेअरला वेगळा लागतो. त्यामुळे स्पोर्ट्स फिटनेस ही टोटली वेगळी कॉन्सेप्टच आहे की ज्याच्यामध्ये खेळाडूचा परफॉर्मन्स एनहॅन्स करण्यासाठी वापरलेलं टेक्निक म्हणजे स्पोर्ट्स फिटनेस. राईट. म्हणजे कुठल्याही खेळात जर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स वाढवायचा असेल, इफिशियन्सी वाढवायची असेल, तर त्या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचा फिटनेस तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. करेक्ट. कारण आज जर का तुम्ही बघायला गेलात तर सगळे खेळ एवढे डिमांडिंग झालेत, एवढे प्रोफेशनल झालेत, एवढे कमर्शियल झालेत आणि त्याच्यासाठी जर का खेळाडूंनी वेळ काढला नाही, त्याच्यासाठी जर का त्यांनी फिटनेसला तेवढा वेळ दिला नाही, कमिटमेंट दिली नाही, तर त्यांचं करिअरचं स्पॅन सुद्धा कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे स्पोर्ट्स फिटनेसला हे प्रचंड सध्या महत्त्व आलेलं आहे. आणि स्पोर्ट्स फिटनेस हे मोर ऑफ फंक्शनॅलिटी म्हणजे त्या खेळाच्या मुवमेंट, त्या खेळासाठी लागणारी जी गरज आहे त्याच्या दृष्टीने अनुषंगाने केलेले व्यायाम म्हणजे ते स्पोर्ट्स फिटनेस आणि त्याला प्रचंड डिमांड आहे सध्या. तुम्ही आता ज्या पद्धतीचं खेळाडूंचा कार्यकाळ कमी होऊ शकतो हा एक भाग सांगितला, तर नक्की जर आपण नंबर्स वाईज जर विचार केला तर कशा पद्धतीने फरक पडू शकतो जर तेवढा फिटनेस लेवल नसेल तर? आता जर का तुम्ही बघितलं असेल तर सगळे खेळ हे खूप कमर्शियल झाले आहेत. सगळ्या खेळांच्या लीग झाल्या आहेत. बरोबर. आणि सगळ्या खेळाचं ड्युरेशन थ्रू आउट द इयर असतं. पूर्वी सीझनल खेळ असायचे म्हणजे पावसाळ्यामध्ये गेम नसायचे किंवा काही प्रत्येक खेळाचा काही एका सीझनमध्ये 3 महिने एवढंच त्याला खेळ खेळला जायचा. आता वर्षभर, फॉर एक्झाम्पल क्रिकेट जर का तुम्ही बघितलं तर वर्षभर क्रिकेट खेळलं जातं. टेनिस बघितलं तर वर्ल्ड वाईड वर्षभर टेनिस खेळलं जातं. बॅडमिंटनच्या टुर्नामेंट वर्षभर चालू असतात. तर हे वर्षभर तुम्ही तुमचा फिटनेस टिकवणं याला इतकं महत्त्व आलेलं आहे. कारण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कमर्शियल अँगल जर का तुम्ही विचार केलात की एखादा प्लेअर एखादी मॅच मिस केली तर त्याचं अनेक लाखाचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे किंवा तुम्ही फिटनेस जर का ठेवला नाही, एखादी अख्खी सिरीज बाहेर बसला तरी त्याचं अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. नुसते पैशाचं मॉनिटरी नुकसान नाही तर त्या पुढे करिअरच्या दृष्टीने सुद्धा त्याच्या खूप मोठे त्याच्यावर परिणाम नक्कीच होऊ शकतात. कारण का त्याच्या जागी दुसरा लगेच प्लेअर येणार आणि तो जागा घेणार. करेक्ट. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला आहे. आजकालच्या क्रिकेटमध्ये नुसतं खेळ नाही तर खेळाच्या बरोबर बाकीच्या गोष्टी एवढ्या वाढलेल्या आहेत, एवढं ट्रॅव्हलिंग वाढलं, एवढं इंटेन्स गेम झालंय
की तेवढा तुमची फिजिकल डिमांड जर का तुम्ही ठेवली नाहीत तर तुम्ही लास्ट होऊ शकत नाही. सस्टेनेबिलिटी जो असतो त्याच्यासाठी फिजिकल फिटनेस हे खूप प्रचंड गरजेचं असतं. त्याच्यामुळे फिजिकल फिटनेसला स्पोर्ट्ससाठी लागणारं फिजिकल फिटनेस करणं खूप गरजेचं आहे. आणि ट्रॅव्हलिंग वगैरे तुम्ही जे म्हणता की बरेच वर्षभर खेळ खेळतो, तर क्रिकेट सोडून बाकीच्या खेळात पण सेमच असेल माझ्या मते. आणि नुसतं ट्रॅव्हलिंग नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग करायला लागलात तर तुम्ही वेगळ्या एका झोनमधनं दुसऱ्या टाइम झोनमध्ये जाता. त्या टाइम झोनमध्ये तुम्ही अडॉप्ट करायचं, ते अडॉप्ट करून तिथे प्रॅक्टिस सेशन करायचं, त्यानंतर तिथे खेळायचं. म्हणजे हे जे झोन्स असतात ते सुद्धा चेंज करणं, हे अडॅप्टेबिलिटी प्रत्येक प्लेअरला जेवढे तुम्ही फिजिकली फिट असाल तेवढं इझी जातं. जर का तुमचा फिजिकल फिटनेस चांगला नसेल तर तुमची तेवढी बॉडी अडॉप्ट करत नाही, पण तुमचा ऑटोमॅटिकली परफॉर्मन्स होतो, तुमच्या परफॉर्मन्सवर त्याचा इफेक्ट होतो. राईट. फिजिकल फिटनेस आणि मानसिक स्वास्थ्य याचा कसा संबंध आहे आणि तो मुळात खेळामध्ये किती महत्त्वाचा आहे? प्रचंड महत्त्वाचा आहे. कारण साऊंड माइंड अँड साऊंड बॉडी असं म्हणतात की ज्याचं बेसिकली माइंड खूप स्ट्रॉंग आहे, जो मेंटली खूप स्टेबल आहे, जो मेंटली स्ट्रॉंग आहे, फिजिकली फिट असला तरच त्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. त्याच्यामुळे जर का फिजिकली फिट नसेल तर ऑटोमॅटिकली मेंटली सुद्धा डिप्रेशन लवकर येतं, तुम्ही अँझायटी लवकर वाढते, तुम्हाला जे तुमचे फिजिकल गोल असतात ते अचीव्ह करायला सुद्धा तुमची मेंटॅलिटी तुम्हाला काम करू देत नाही, तुमचं मोटिवेशन लेवल कमी होतं. त्यामुळे मानसिकरित्या आणि फिजिकलरित्या दोन्हीरित्या प्लेयरने फिट राहणं हे सगळ्यात गरजेचं असतं. हो, म्हणजे कारण का नाहीतर तो सस्टेनच होऊ शकणार नाही. आणि प्रत्येक खेळाचा जो एंड आहे, आपण जो एंड बघतो त्या एंडसाठी ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये प्लेयरला जायला प्रचंड मानसिक ताण असतात, वेगवेगळ्या लेवलचे ताणतणाव असतात. आणि त्या ताणतणावांना जेव्हा प्लेयर जातो तेव्हाच तुम्हाला आपल्याला एंड रिझल्ट दिसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण क्रिकेटची मॅच बघतो, क्रिकेटची मॅच बघताना शेवटची ओव्हर टाकताना शेवटच्या बॉलला 6 रन करायचे म्हटल्यावर बॉलर आणि बॅट्समन दोघांमध्ये वेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं. राईट. त्याच्यामुळे तुम्ही जर का मेंटली स्ट्रॉंग नसाल, तुम्ही तुमच्या नर्व्स होल्ड करू शकला नाहीत तर तुम्ही परफॉर्म करू शकत नाहीच करू शकणार. आणि याच दोन्हीच्या याला लागून स्पोर्ट्स फिटनेस म्हणूयात आणि मानसिक त्याचं स्वास्थ्य, त्याच्याबरोबर झोपेचं पण तेवढंच तंत्र महत्त्वाचं आहे का? झोप ही तर इतकी महत्त्वाची आहे की सध्याच्या या सोशल मीडिया कल्चरमध्ये किंवा मोबाईलचा जेवढा डॉमिनन्स वाढला आहे त्याच्यामध्ये की अनेक आजकाल तुम्ही यंगस्टर बघितले तर झोपतच नाहीत. रात्री 1:30-2 वाजता झोपतात आणि सकाळी उठून परत खेळायचा विचार करतात, परफॉर्म करायचा विचार करतात. हा जो स्ट्रेस आहे हा त्यांना स्ट्रेस प्रचंड, म्हणजे हा जो ताण आहे, हा ताणतणाव तुमच्या खेळाच्या ताणतणावापेक्षा खूप जास्ती आहे. कारण तुम्हाला झोप झाली नाही, ॲडिक्वेट झोप. कारण तुमची शरीराची रिकव्हरी ही तुमच्या झोपमध्ये होते. तुम्ही जेवढी चांगली तुमची साऊंड झोप, तुम्ही जेवढी 7 ते 8 तास जर का ॲथलीटला झोप मिळाली नाही तर त्याच्या शरीराची रिकव्हरी पण होत नाही. आणि रिकव्हरी झाली नाही तर त्याला अनेक प्रकारचे दुष्परिणाम भोगायला लागतात, त्याचा परफॉर्मन्सवर परिणाम होतो. त्यामुळे झोप ही अल्टिमेट आहे. तुम्ही जेवढ्या प्रकारची मेहनत करणार तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला झोप पण घेणं खूप गरजेचं असतं. आणि साऊंड स्लीप, नुसतं मी 2 तास जाऊन पडलोय असा अर्थ नाही आहे, साऊंड स्लीप पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही झोप ही प्रॉपर झोप शरीराची रिकव्हरी झोपेमधूनच होते. बरोबर आहे. त्याच्यामुळे झोप पण तेवढीच महत्त्वाची आहे, खूपच महत्त्वाची आहे. फिटनेस झालं, मानसिक स्वास्थ्य झालं, झोप, पण याच्यावर आहार जो आहे, खेळाडूंचा आहार हा कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे सर्वांगीण त्यांनी परफॉर्मर होण्यासाठी? म्हणून आता जर का तुम्ही प्रोफेशनल स्पोर्ट विचार करायला गेलात तर सगळ्या ॲथलीट्सना जो प्रोफेशनल लेवलला खेळतात त्यांना त्यांच्या स्वतःची बॉडी माहिती असते. त्यांना काय गोष्टी लागतात, काय नाही लागत, काय चालतात, काय नाही चालत, काय शरीराला सूट होतात, हे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कमर्शियल स्पोर्ट्समध्ये आता डोपिंग एवढं महत्त्वाचं आलं आहे की तुम्ही डोप टेस्टमध्ये अडकू नये. कारण आजकाल सगळ्या खेळामध्ये रँडम डोप टेस्ट करतात. कुठल्याही प्लेअरला एखाद्या दिवशी त्याचं नाव सिलेक्ट करतात आणि त्याची युरिन टेस्ट करतात, ब्लड टेस्ट करतात. आणि जर का तुम्ही त्या डोप टेस्टमध्ये अडकलात तर तुम्हाला अनेक वर्ष बॅन होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा प्लेअर आपल्या तोंडात काय घालतात याची काळजी घेण्यासह प्रत्येक प्लेअरची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक प्लेअरला माहिती असतं की आपल्याला काय सूट होईल, काय नाही होणार. त्याच्यामुळे तो त्याप्रमाणे त्याचं डाएट शेड्यूल प्लॅन केलेलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजकाल प्रोफेशनल स्पोर्ट्समध्ये तुमच्याबरोबर आजकाल प्लेअरबरोबर न्यूट्रिशनिस्ट, सायकिएट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट
हे सगळे इन्वॉल्ड असतात, त्यांची टीम असते आणि ती टीम दे वर्क टुगेदर. त्याच्यामुळे न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला प्लॅन देतो, न्यूट्रिशनिस्ट जो असतो तुमचा आहार डिसाईड करतो, तुमची रिकव्हरी किती पाहिजे तो डिसाईड करतो, तुम्हाला रिकव्हरीला लागणारा आहार काय पाहिजे ते महत्त्वाचं असतं, तुम्हाला खेळाला लागणारे ताकद टिकण्यासाठी, एनर्जी टिकण्यासाठी काय पदार्थ खायला पाहिजेत हे पण तो न्यूट्रिशनिस्ट ठरवत असतो, कारण हा सगळ्याचा परिणाम तुमच्या खेळावर होत असतो. त्याच्यामुळे न्यूट्रिशन हे प्रचंड महत्त्वाचं आहे आणि न्यूट्रिशनला सध्या खूप प्रचंड महत्त्व आहे. एस्पेशली विराट कोहलीनी जेव्हा इंटरव्ह्यू दिला त्याच्यानंतर विराट कोहलीनी ज्या ज्या गोष्टी न्यूट्रिशनबद्दल सांगितल्या त्याच्यानंतर सगळ्या खेळांमधले ॲथलीट्स प्रचंड जागे झालेत आणि थोडक्यात म्हणायचं झालं तर न्यूट्रिशनबद्दल खूप त्यांना जागरूकता निर्माण झाली, सजग झालेत. नक्कीच. जोकोविच म्हणा किंवा विराट कोहली म्हणा, त्यांच्या सगळ्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी किती महत्त्व दिलं आहे न्यूट्रिशनला आणि त्याचा त्यांना त्यांच्या खेळाला त्याचा किती फायदा झाला. माझ्या मते जास्त दिवस जास्त वर्ष जेव्हा तुम्ही एक ती स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी खेळत असता त्यावेळेला ते सस्टेन होण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. कारण तुम्ही जर का बघितलं तर पूर्वीच्या काळी प्लेयर हे, म्हणजे मी स्वतः सचिनला बघितलं की 16 वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट, 17 वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळला, पण जेव्हा सचिन काही खायचा किंवा काही व्यायाम करायचा, त्याला काही एखादी गोष्ट सांगितली तर तो म्हणायचा मला माहिती आहे माझं शरीर काय, मला माहिती आहे मी काय करू शकतो, मला माहिती आहे मी काय नाही करू शकत. बरोबर. म्हणजे जर का तुम्हाला या गोष्टींचं आकलन नाही, स्वतःलाच ओळखलं नाही, स्वतःच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखले नाहीत, तर तुम्ही एवढ्या वर्ष लास्टच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सस्टेनेबिलिटी जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी कशी घ्यायची, काय खायचं, काय प्यायचं, कशी रिकव्हरी करायची, हे प्रोफेशनल स्पोर्टमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला कोणी सांगायला येत नाही. बरोबर. ज्युनियर लेवलला तुम्हाला कोणतरी सारखं सांगायला असतं, तुमच्या मानगडीवर बसायला कोणी, तिथे तुम्ही युअर ऑन योर ओन, तुम्ही नाही केलं तर तुम्ही बाहेर जाता. त्याच्यामुळे तुम्हाला करायलाच लागतं, कारण इट्स अ प्रोफेशनल स्पोर्ट्स, हाय डिमांडिंग स्पोर्ट. बरोबर आहे. जेव्हा खाण्याच्या गोष्टी येतात त्यावेळेला प्रोटीन हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आपल्या शरीरात असणं गरजेचं आहे. तर मग ते प्रोटीन नॅचरल किंवा पावडर अशा पद्धतीतून कशा पद्धतीतून घ्यायला पाहिजे आणि ते डोपिंगमध्ये पण याचा प्रॉब्लेम येऊ शकतो का? हां, आता वाडा म्हणजे जे इंटरनॅशनल बॉडी आहे डोपिंगची, त्यांची लिस्ट ते जाहीर करतात की या गोष्टी, हे सबस्टन्सेस तुमच्या शरीरामध्ये दिसले नाही पाहिजेत. ते सबस्टन्सेस कुठल्या ड्रग्समध्ये आहेत, ते सबस्टन्सेस कुठल्या सप्लिमेंट्समध्ये आहेत ते टाळून ॲथलीट्स सप्लिमेंट्स घेतात. सप्लिमेंट्स हे ॲथलीटला गरज असते, कारण त्यांच्या शरीराचं वेअर अँड टेअर प्रचंड प्रमाणात असतं आणि तेवढ्या प्रमाणात आपण अन्न ग्रहण करू शकत नाही. मग तुम्हाला जरी प्रोटीनची गरज असेल तरी सायंटिफिकली विचार करायला गेलात तरी साधारणतः 1.5 ग्रॅम 1 ते 1.5 ग्रॅम पर बॉडी वेट याची प्रोटीनची गरज असते. म्हणजे साधारणतः आपल्या शरीराला ऑन अ ॲव्हरेज प्लेयरचं वजन 70 किलो असेल तर त्याला 80 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. आता 80 ग्रॅम प्रोटीन हे आपल्या रेग्युलर जेवणांमधनं, आपण जे रेग्युलर खातो त्याच्यामधनं मिळणं खूप अवघड असतं. जरी आपण दिवसाकडे 4-5 अंडी खाल्ली तरी अंड्यांमधनं 4-5 अंड्यांमधनं 25 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं. जेवढं प्रोटीन खातो ते ॲब्सॉर्ब होणं पण गरजेचं असतं. नुसतं प्रोटीन खातोय, मी 100 ग्रॅम प्रोटीन खाल्लं, पण त्याचं ॲब्सॉर्ब किती आलं ते पण महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ही गरज, आपल्या शरीराची प्रोटीनची गरज ॲथलीटची खूप डिमांडिंग असते, कारण त्याला जास्ती वेअर अँड टेअर असतं, त्याला जास्ती एफर्ट्स करायला लागतात, त्यांची रिकव्हरी इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्यांना प्रोटीनची गरज खूप चांगल्या प्रकारे असते आणि चांगलं प्रोटीन खाणं म्हणजे त्यांच्या शरीराची रिकव्हरी इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रोटीनची प्रचंड प्रमाणात गरज असते. त्याच्यामुळे प्रोटीनला खूप महत्त्व आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वजन कमी करण्यासाठी, वजन मेंटेन राहण्यासाठी, तुमचं बॅलन्स संतुलित राहण्यासाठी सुद्धा प्रोटीनची गरज असते. तुमची इंजुरीजमधनं लवकर रिकवर होण्यासाठी सुद्धा प्रोटीनची गरज असते, कारण प्रोटीन हेल्प्स टू रिकवर युअर मसल ब्रेकडाऊन व्हेरी फास्टर. त्याच्यामुळे प्रोटीनला खूप प्रमाणात महत्त्व आहे आणि प्रोटीन हे प्रत्येक ॲथलीटने घेतलंच पाहिजे. अच्छा, मग ते त्यांच्या गाईडलाईन जे असतील वाडाच्या त्याच्यानुसार करेक्ट, प्रत्येक ॲथलीटकडे जी लिस्ट असते आणि त्याचं एक सिस्टीम बनवलेली आहे की असं रँडमली कोणाला डोप टेस्टमध्ये पकडत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या इंजुरीमधनं जाताय आणि इंजुरीला तुम्हाला डॉक्टरने काहीतरी औषधं प्रिस्क्राईब ड्रग्स तुम्हाला हे दिलेले आहेत, त्या ड्रग्सच्या लिस्टमध्ये तुमच्या कंटेंटमध्ये जर का ते सबस्टन्सेस असतील तर त्याला एक TIU फॉर्म असतो की जो तुम्ही वाडाकडे सबमिट करायचा असतो की मला हा इंजुरी झालेली आहे आणि त्याला मेडिकल प्रिस्क्रिप्शन गरजेचं असतं.
ते प्रिस्क्रिप्शन जोडायला लागतं आणि ते जोडल्यानंतर जर का तुम्ही डोप टेस्टमध्ये ते सबस्टन्सेस सापडले तर तुम्हाला एक्झम्प्टेड असतं, कारण बिकॉज यू ऑलरेडी डिक्लेअर्ड इट. सो इट इज यू हॅव ऑलरेडी डिक्लेअर्ड इट, त्यामुळे त्याच्यातनं तुम्हाला एक्झम्पशन मिळतं. ओके, अशी ती प्रोसेस आहे. पण तुम्ही डिक्लेअर न करता जर का तुम्ही सापडलात तर तुम्हाला बॅन असतं. हां, मग काय पद्धतीचं? त्याच्यामुळे तुम्ही इंटरनॅशनल सगळ्या ॲथलीट्सना जो जो रजिस्टर्ड विथ वाडा त्यांना सगळ्या हे मॅन्डेटरी आहे की त्यांनी डिक्लेरेशन करणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक जेव्हा इंजुर्ड होतात त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही नुसतं ऑनलाईन जरी टाकलं की मला इंजुरी आहे आणि मी हे ड्रग्ज मला प्रिस्क्राईब केलेत विथ अ डॉक्टर प्रिस्क्रिप्शन, तुम्हाला काही धोका नसतो. आणि हे सगळ्या प्लेअरना एज्युकेट केलेलं असतं. प्रोफेशनल लेवलला सगळे प्लेअर खेळतात, त्यांना सगळ्यांना एज्युकेट केलेलं असतं. गरजेचं आहे, केलेलंच असतं. आणि इंडियन डोपिंग एजन्सी आहे त्यांनी पण प्लेअरसाठी वेगवेगळे असे वर्कशॉप ऑर्गनाईज करतात. एखादी मोठी फॉर एक्झाम्पल IPL टुर्नामेंटच्या आधी एक दिवस आधी सगळ्या प्लेयर्ससाठी, कॅप्टनसाठी, मॅनेजरसाठी या सगळ्याचे एक डोपचा वर्कशॉप घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं की किती महत्त्व आहे याला आणि या गोष्टी सबस्टन्सेस तुम्ही टाळा, या गोष्टी तुम्ही घेतल्या नाही पाहिजे, तुमच्या युरिन सॅम्पलमध्ये ते यायला नाही पाहिजे, असं त्याच्यामध्ये प्रिस्क्राईब केलेलं असतं. त्याच्यामुळे प्लेयर्स आर क्वाईट एज्युकेटेड अबाउट इट. आणि तरी जर का ते सापडले तर मग ते चीट करतात असा अर्थ होतो. हां, बरोबर आहे. आपण कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा इतर कामाच्या ठिकाणी आपण वर्क एथिक्सबद्दल बोलतो, तर खेळाडूंमध्ये पण हे वर्क एथिक्स असतं का, आणि ते असतं तर कशा पद्धतीचं असतं? खेळाडूंमध्ये वर्क एथिक नसतील तर खेळाडू कुठल्याच लेवलला टिकू शकणार नाही. बरं. आणि ज्युनियर लेवलपासनं ते फार इंटरनॅशनल सगळ्या ॲथलीट्सला प्रचंड प्रमाणात वर्क एथिक्स असतात. म्हणजे मी जेव्हा IPL मध्ये होतो सगळ्या पहिल्यांदी, म्हणजे मला तर खूप आश्चर्य वाटलं होतं तेव्हा. म्हणजे माझा इंटरनॅशनल एक्सपोजर माझं पहिलं होतं. म्हणजे मी इंटरनॅशनल प्लेअर, मी बरोड्यामध्ये इरफान पठाण वगैरे यांच्यावर काम केलेलं होतं किंवा ऋषिकेश कानेटकर वगैरे काम केलं होतं. पण IPL मधले इंटरनॅशनल प्लेयर्स बरोबर माझं काम करायचा पहिला दिवस होता. आणि जेव्हा मी ॲक्च्युली हॉटेलमध्ये चेक इन केलं तेव्हा फर्स्ट डे आम्हाला काहीच नव्हतं. नेक्स्ट डे आम्ही सगळे ब्रीफिंग सेशन वगैरे आमचा होता. तर मी चेक इन केलं आणि मी रूममध्ये जाऊन झोपलो होतो. तर माझ्या रूममध्ये फोन वाजला आणि फोनवर पलीकडे होतं की त्याने विचारलं की अरे ट्रेनर, म्हणलं येस. तर म्हटलं देन व्हॉट यू डुईंग इन द बेड, यू गॉट टू बी इन द जिम, असा मला फोन आला. ते म्हटलं सॉरी आय डिडंट गेट यू. तर म्हटलं आय एम शॉन हिअर. शॉन पोलॉकचा फोन होता. आणि शॉन पोलॉक म्हणाला की मग मी तडक उठलो. मी झोपणं शक्य नव्हतं. मी तडक उठलो आणि मी जिममध्ये गेलो. सेकंड फ्लोअरवर जिम होती. सेकंड फ्लोअरवर जिममध्ये गेलो. तिथे तो ऑलरेडी सायकलिंग करत होता. तर मग माझी त्याची ओळख झाली. मला म्हटलं नाव फ्रॉम हिअर ऑनवर्ड्स टिल वी कम्प्लीट आवर IPL यू आर गोइंग टू हेल्प मी एव्हरी मॉर्निंग वेदर वी हॅव अ मॅच, वी डू नॉट हॅव मॅच, वॉट एव्हर इट इज. This is my schedule. I follow this for years together, and this is what I'm going to follow. And you're going to support me. You're going to help me while doing this. Baapre. Okay. And that time, Sean Pollock he was on the verge of retirement in next 1 or 2 years. But. पण ते जे वर्क एथिक्स होते ते इतके अमेझिंग होते. म्हणजे तेव्हा मला कळलं की एवढे इंटरनॅशनल प्लेयर 16 वर्ष का खेळू शकतात. कमिटमेंट, वर्क एथिक्स, खाणं पिणं. 6:30 वाजता जेवायचा तो. ओके. तुमचं पार्ट्या IPL मधल्या पार्ट्या असून काय असेल 6:30ला तो जेवायचा. रोज संध्याकाळी मॅच 8 वाजता सुरू व्हायची, 7:30ला मॅच चालू व्हायची. शॉन 6 वाजता जाऊन स्टेडियममध्ये जाऊन जेवायचा. आम्ही गेल्यानंतर तरी बफे लावलेला असा मॅचला, वॉर्मअप करायचे ते पाहिजे, शॉन जेवायचा आणि मग खेळायचं. म्हणजे हे असे वर्क एथिक्स. किंवा सचिन सुद्धा प्रत्येक सेशन मी जेव्हा होतो तेव्हा त्याला टेनिस एल्बो झाला होता. जवळजवळ पहिल्या 5 मॅचेस तो खेळत नव्हता. पण डेली हॉटेलच्या पूलमध्ये त्याला ग्रॉइन इंजुरी पण झाली होती. हॉटेलच्या पूलमध्ये पूल सेशन्स करायचो, रिहॅब सेशन्स करायचो. पण कारण कमिटमेंटच एवढी होती की, आणि स्वतःची बॉडी इन अँड आउट माहिती असते या लोकांना. म्हणजे जरा जरी इकडचं काय केलं नाही, मला नाही जमणार, मला हे नाही करायचं असं स्वतःच सांगायचं. बट तेवढा कंट्रोल असतो कारण इन डे आउट त्यांनी या गोष्टी केलेल्या असतात. हे त्यांचं वर्क एथिक जे असतं ना, याला अनमॅचेबल, कोणीच मॅच करू शकत नाही. म्हणजे एवढे वर्ष खेळायचं कारणच हे असतं. बरोबर आहे. नवीन मुलांना जर खरं करिअर म्हणून याच्याकडे बघायचं असेल
तर आधी खेळाच्या ऐवजी म्हणण्यापेक्षा खेळासाठी तुम्हाला खेळायचं असेल तर पहिल्यांदा फिजिकल फिटनेस सुरू करायला पाहिजे. इनफॅक्ट माझी काही सेंटर्स आहेत जिथे आम्ही 4 वर्षाच्या मुलांपासून ट्रेनिंग चालू करतो. की 4 वर्षाच्या मुलांना ABC ऑफ स्पोर्ट्स म्हणजे ॲजिलिटी, बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन, ABC ऑफ स्पोर्ट्स हे पहिलं शिकवलं पाहिजे. खरंच. आजकाल अनेक ठिकाणी असं काय झालं माहिती का की मुलांची ग्राउंड किंवा अनेक ठिकाणी फिटनेस, मुलांना दमवणं ही कन्सेप्ट आली आहे. मुलांना दमवून मुलांना काहीच फायदा होत नाही, मुलांचा इनफॅक्ट तोटा होतो. मुलं जेवढी दमतील तेवढी मुलं परफॉर्म करत नाहीत, तेवढी मुलं शिकत नाहीत. त्या मुलांना दमवायला नाही पाहिजे, मुलांना पहिल्यांदा स्किल शिकवायला पाहिजेत. मुलांना जेवढ्या लहान वयात तुम्ही स्किल शिकवाल तेवढं त्यांच्या बॉडीची अडॅप्टेबिलिटी वाढते, तेवढे चांगले स्किल्स करू शकतात. फिजिकल फिटनेस दमवणे नंतरची स्टेज आहे. त्याच्यामुळे मुलांना पहिल्यांदा स्किल शिकवले पाहिजे. तुम्हाला कुठलेही चांगले स्किल शिकवायचे मुलांना पहिल्यांदा शिकवा आणि मग दमवा. दमल्यानंतर मुलं स्किल शिकत नाहीत, कारण मुलांची तेवढी ग्रास्पिंग कॅपॅसिटी नसते. मुलांची अटेन्शन स्पॅन हा पहिल्या 10 मिनिटं 15 मिनिटाचा असतो. त्यानंतर मुलं वेवड विचार करायला लागतात, इकडे तिकडे बघायला लागतात, छोटी मुलं असतात ती. त्यामुळे ते अटेन्शन स्पॅन मध्येच ते मुलांना शिकवायला लागतं. मग त्यांना ब्रेक देऊन त्यांना कुठले गेम्स खेळायला अशा गोष्टींवर जास्ती फोकस करायला पाहिजे. पण स्किल जे आहे ते पहिल्या 10 मिनिटातच शिकवलं पाहिजे. त्याच्यामुळे क्लिअर त्यांच्या व्हायला पाहिजे. करेक्ट. आणि त्या वयापासून जे सुरू होतं मग त्यांना तिथे रुटीन बनलं पाहिजे. बरोबर. त्या वयापासूनच वर्क एथिक्स डेव्हलप व्हायला पाहिजे. मी आज ग्राउंडवर आल्यानंतर काय करायचं, कशी सुरुवात करायची, कसा एंड करायचा, प्रत्येक सगळ्याचं वर्क एथिक्स त्या लहान वयापासून मुलांना सवय लागली पाहिजे. जे आजकाल कोचेस आणि हे म्हणतात की अरे आम्ही मुलांना किती वेळा सांगतो, ऐकतच नाहीत. ऐकणारच नाहीत. जेव्हा तुम्ही मुलांना ब्लेम करताय तेव्हा अर्धा ब्लेम तुमच्याकडे, कारण तुम्ही त्यांना शिकवलं नाही किंवा सवय लावली नाहीये म्हणून मुलं करत नाहीत. सवयच लावली असेल लहानपणापासून तर गोष्टी करणारच नाही. आपण सकाळी उठल्यावर दात घासतोच ना, ते कोणाला सांगायला लागत नाही. मुलांना पण, लहान मुलांना सकाळी उठल्यावर दात घासतातच, आईवडील काही ब्रश देत नाहीत तोंडात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सवयी लावण्यावर तुमचं सगळं अवलंबून असतं. आणि ही सगळी वर्क एथिक्स लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांमध्ये रुजवायला पाहिजेत. तरच तुमचा परफॉर्मन्स एनहान्समेंट होऊ शकते. माझ्या मते वर्क एथिक्स जसं खेळाच्या बाबतीत महत्वाचं आहे तसं तेच जर तुम्ही खेळ नंतर सोडून जर करिअर दुसरं कुठलं तरी निवडलं तर तेच तुम्हाला तिथे पण उपयोगी पडेल माझ्या मते. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठलाही खेळाडू हा हुशार असतो. हुशार नसेल तर खेळच खेळू शकत नाही. खरं. त्याच्यामुळे हुशार असल्यामुळे तो अभ्यासात पण चांगला असतो. मला फार कमी खेळाडू माहिती आहेत की जे अभ्यासात ड आहेत. कारण हुशारी असल्याशिवाय कुठलाही खेळ खेळू शकत नाही. कारण तुम्हाला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, तुम्हाला स्वतःचं प्लॅनिंग, गेम प्लॅनिंग याला करून हुशारी लागते. आणि तुम्हाला हुशारी नसेल तर तुला खेळ खेळू शकत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हणालात की करिअरमध्ये त्याचा उपयोगी पडेल. आम्ही युजली असं पेरेंट्सना गाईड करतो की मुलांना गाईड करतो की 12 वर्षापर्यंत लहान मुलांनी टीम स्पोर्ट्स खेळले पाहिजे, इंडिव्हिज्युअल खेळ खेळले नाही पाहिजेत. त्याचं कारण असं आहे सगळ्यात महत्त्वाची की 12 वर्षापूर्वीपर्यंत आपण एकमेकांना कोऑर्डिनेशन ॲक्टिव्हिटीज शिकतो, एकमेकांच्या सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीज शिकतो, इंटरॅक्शन ॲक्टिव्हिटीज शिकतो. आणि ते जर का लहान वयामध्ये आपण जर का इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स खेळलो तर वी बिकम टू मच इंट्रोवर्ट. आपण फक्त स्वतःचा विचार करायला लागतो. आपण लहान मुलांना स्वतःचा विचार करायला शिकवलं नाही पाहिजे, आपण मुलांना सगळ्यांचा विचार करायला शिकवलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही टीम स्पोर्ट्स खेळता, फुटबॉल खेळता, बास्केटबॉल खेळता, प्रत्येक वेळी काही तुमच्या हातात बॉल मिळत नाही, बॉल पोझिशन मिळत नाही, तुम्हाला जाऊन पोझिशन घ्यायला लागतं किंवा पोझिशन मिळालं नाही तुम्हाला रिजेक्शन येतं. गिव्ह टेकिंगचा विषय. त्याच्यामुळे रिजेक्शन सुद्धा शिकलं पाहिजे. मुलांनी लहानपणापासून या गोष्टी शिकल्या पाहिजेत, तरच ती मुलं चालून सुखालून अतिशय चांगल्या लेवलचं कुठल्याही करिअरमध्ये गेले तरी चांगले डेव्हलप होतील. म्हणून स्पोर्ट्सला प्रचंड महत्त्व आहे. लहान वयामध्ये स्पोर्ट्स खेळणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट कॉर्डिनेशन ॲबिलिटीज, माइंड आणि बॉडी कॉर्डिनेशन डेव्हलप होणं हे प्रचंड महत्त्वाचं आहे. माझ्याकडे जिममध्ये अजूनही 40-45 वर्षाची लोक येतात. त्यांना समजा सांगितलं राईट हँड लेफ्ट लेग तरी त्यांनी मुलं ती लोक राईट हँड राईट लेगच करतात. कारण लहान वयापासून हे कॉर्डिनेशन डेव्हलपच झालेलं नाही, अपब्रिंगिंग मध्येच नव्हतं ते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लहान वयापासून मुलांवर रुजवणं फार गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी लहान मुलांना मैदानावर पाठवणं, ग्राउंडवर पाठवणं, 4 मुलांच्यात खेळणं, धक्के खाणं हे मुलांना शिकवलंच पाहिजे. मुलगा रडत आला तर त्याला परत पाठवलं पाहिजे, तू तुझी भांडणं मिटव, माझ्याकडे येऊ नकोस. आजकाल पालक मध्ये पडतात भांडणं मिटवायच्या मागे आणि मग पालकांची भांडणं सुरू होतात.
ही इमॅच्युरिटी आहे. त्याच्यामुळे लहान वयात मुलांना ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की लहान वयातच शिकवलं पाहिजे. खरं. याच्यामध्येच पालकांचा रोल जेवढा महत्त्वाचा असेल त्याबद्दल पण थोडं, आणि शाळांचा रोल कसा असला पाहिजे याबद्दल पण थोडं काही सांगितलं तर पाहिजे. आता जर का तुम्ही बघितलं तर सगळ्या शाळा आणि मुलं ही ओव्हरलोडेड आहेत. राईट. म्हणजे शाळेला 5 मिनिटं सुद्धा एक्स्ट्रा काही मागितली तर शाळा देऊ शकत नाही, कारण एवढ्या त्यांच्याकडे ॲक्टिव्हिटीज लोडेड असतात. बरोबर. आणि त्याच्यासाठी ते परत मुलांना टॅक्स करणं, पेरेंट्सना टॅक्स करणं, एक्स्ट्रा टाईम मुलांकडनं घेणं, एक्स्ट्रा टाईम पेरेंट्सना मागणं, हे शाळेसाठी खूप मोठं बर्डन असतं. राईट. सगळ्या गोष्टी किंवा सगळी जबाबदारी शाळेवर ढकलणं हे माझ्या दृष्टीने मला असं वाटतं चुकीचं आहे. ओके. पण पालकांचा खूप मोठा रोल याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये पालकांनी ओळखावे. आता मी असे अनेक पालक बघितलेत की 12 आणि 15 किलोमीटर लांब शाळेत घालतात. का तर पालकांचा हट्ट आहे की ती शाळा खूप भारी आहे. म्हणजे हा पालकांचा हट्ट आहे, मुलांना थोडीच कळत असतं की ती शाळा खूप भारी आहे, त्या शाळेत गेलं तरच मुलगा माझा पुढे काहीतरी भारी होईल, अशी एक समज आपल्या मनात आहे. आता तुम्ही जेव्हा 15 किलोमीटर लांब त्याला शाळेत पाठवताय, म्हणजे त्याला either रिक्षाने पाठवणार, बसने पाठवणार, मग त्याचा तो लागणारा प्रवास, म्हणजे मुलं शाळेत जाताना 1-1.5 तास प्रवास करतात, पुण्यात परत येताना 1-1.5 तास प्रवास करतात, मुलांचा 2.5-3 तास प्रवासातच जातात. मग मुलं तर एवढे टॅक्स असतात त्यांना अजून दमतात मुलं. खरंच. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, याला सर्व पालकच जबाबदार असतात की स्वतःची ॲम्बिशन मुलांवर लादणं, त्यांची स्वप्न म्हणजे शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मुलांना शाळेत घालणं हे किती चुकीची गोष्ट आहे. हे अमानुष प्रकार आहे असं मला तरी वाटतं की एवढ्या लहान वयातल्या मुलांना असं पाठवणं. माझ्या दृष्टीने मुलं घरी आले की ग्राउंडवर मुलं खेळायला जायला पाहिजेत, हे माझी मेंटॅलिटी आहे ॲज अ पर्सन. मी आणि माझ्या बायकोनी असं ठरवलं होतं की आपल्या मुलाला कॉर्पोरेशनची शाळा जरी घराजवळ असेल तरी त्यात घालू, कारण माझा मुलगा घरी आला की तो ग्राउंडवर जायला पाहिजे, ही माझी मेंटॅलिटी होती. त्यांनी खेळ खेळला पाहिजे, त्यांनी 4 मुलांच्यात मिक्स व्हायला पाहिजे, त्याला वेळ मिळाला पाहिजे, ही माझी मेंटॅलिटी होती. कारण ओव्हरऑल डेव्हलपमेंट होणं हे खूप गरजेचं. नुसतं अभ्यास केला तरच मुलगा हुशार होतो असं नाही, अभ्यास केला तरच करिअर होतो असं नाही. आता टाइम इज चेंज, देर आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज अवेलेबल फॉर किड्स, सो मेनी अव्हेन्यूज ओपन फॉर किड्स, आणि ते एक्सप्लोरच केलं नाही आपण, त्यांना मुलांना अपॉर्च्युनिटीज दिला नाही तर काय होऊ शकतं. मुळात पालकांच्या अप्रोचमध्येच थोडासा फरक पडला पाहिजे, जेणेकरून ऍक्सेप्टेबिलिटी वाढवली पाहिजे, आणि तेवढ्याच प्रत्येक गोष्ट महत्त्वाची त्या दृष्टीने. तर मगाशीच आपला IPLचा विषय झाला, तर त्यातले फिटनेस रिलेटेडचे काही किस्से आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. जसं मी मगाशी शॉन पोलार्डचा किस्सा सांगितला की फिटनेस लेवल काय असते आणि कसे वर्क एथिक्स करतात, तसंच माझा सचिन आणि जयसूर्याबद्दलचा पण अनुभव आहे की जयसूर्याला तर आम्ही बऱ्यापैकी जाड आणि फॅट बघितलं. नाही, जयसूर्या जाड, जयसूर्या स्टॉकी होता पण फार स्ट्रॉंग होता. आणि जयसूर्या प्रत्येक वेळी इनिंग सुरू व्हायच्या आधी, बॅटिंगला जायच्या आधी मला शोधायचा, ट्रेनर वेर असं शोधायचा, कारण त्याला एका ठराविक पद्धतीनेच मॅचच्या आधी स्ट्रेचिंग करून पाहिजे असायचं, त्याचं एका पद्धतीनेच वॉर्मअप करून पाहिजे असायचं, त्या पद्धतीने माझ्याकडनं तो मला सांगायचं माझ्याकडनं हेच करून घे, मला हेच करायला पाहिजे, अशा गोष्टी तो सांगायचा. किंवा आमचे जे ट्रेनिंग सेशन असायचे, ट्रेनिंग सेशनच्या आधी जे आम्ही थोडं म्हणजे थोडी मेंटॅलिटी चेंज होणे, गेम्स वगैरे खेळायचो, तेव्हा इतके एन्थुजियास्टिकली सगळेजण गेम खेळायचे. म्हणजे कुठलाही मोठा प्लेअर, सचिनपासनं एकदम बिगिनर जो प्लेअर होता, सगळेजण मिक्स होऊन गेम्स खेळायचे, ट्रेनिंग करायचे. कारण काय माहिती का की त्या लेवलला गेलं तर सगळ्यांना माहिती आहे आपण नाही केलं तर आपल्याला बांबू असणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येक जण तेवढ्या कमिटमेंटनीच करतो, आणि तेवढ्या, कारण त्यांना माहिती असतं की आपल्याला काय गरज आहे, आपल्याला कशाची गरज आहे, आपल्याला कशाची गरज नाही आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. आता खेळांमध्ये सुद्धा T20 आणि 50 ओव्हरची मॅच आहे आणि टेस्ट मॅच, तर या तिन्ही प्रकारासाठी वेगळ्या पद्धतीचा फिटनेस असतो का, काय पद्धत? टोटली वेगळ्या प्रकारचा फिटनेस असतो. T20चा जो फिटनेस असतो हा खूप हाय इंटेन्स आणि एक्सप्लोजिव्ह स्पोर्ट आहे. गेमची ड्युरेशन खूप कमी आहे, एका इनिंगची ड्युरेशन कमी आहे. 20 ओव्हरची मॅच ही 1.5 तासात संपते, अशा 2 इनिंग असतात, म्हणजे टोटल 40 ओव्हरचा गेम 3 तासात संपतो. 3 तासामध्ये संपतो, त्यात किती तास प्लेअर ग्राउंडवर असतो, तो किती तास एक्सप्लोजिव्ह ॲबिलिटी करतो, बॉलरला किती ओव्हर्स टाकायला लागतात, बॅट्समॅनला किती खेळायला, या सगळ्याचं ॲनालिसिस करून त्यांचा ट्रेनिंग प्लॅन बनवायला लागतो.
ओके. जसं टेस्ट मॅच मध्ये जर का खेळायला गेला तर बॉलरचा स्पॅन एखाद्या फास्ट बॉलरला 10 ओव्हर टाकायला लागतात दिवसासाठी, 20 ओव्हर टाकायला लागतात. पण T20 मध्ये 4 ओव्हरचा गेम असतो, किंवा वन डे इंटरनॅशनल मध्ये तुम्हाला 10 ओव्हर टाकायला लागतात. रूलच 10 ओव्हरपेक्षा जास्त टाकू शकत नाही. पण टेस्ट मॅच मध्ये एका दिवसात 20 ओव्हर पण बॉलर टाकू शकतो. त्यामुळे त्याची फिजिकल स्टँडर्ड पण त्याचे हाय वाढतात. त्याचे वाढणारे वेगळे फिजिकल कंपोनंट वेगळे वर्क करायला लागतात. तेच फिजिकल कंपोनंट T20 साठी वेगळे वर्क करायला लागतात. हा एक्सप्लोजिव्ह सोड असल्यामध्ये त्याच्यामुळे कोरची इन्व्हॉल्वमेंट खूप प्रचंड आहे. T20 स्पोर्ट्समध्ये कोरची इन्व्हॉल्वमेंट म्हणजे तुम्ही विराट कोहलीचा एक शॉट पाकिस्तानच्या त्या रॉफला मारलेला बघितला असेल, बॅकफुटला जाऊन त्यांनी जो बॉलरच्या मागे मारलेला शॉट होता, प्रचंड कोर स्ट्रेंथ वापरलेली होती. ती कोर स्ट्रेंथ जर का नसेल तर तो शॉट जाणारच नाही स्टेडियमच्या बाहेर. त्याच्यामुळे त्याच्यावर खूप काम करण्याचं खूप गरजेचं. असे स्पेसिफिक एरियाज असतात की ज्या स्पेसिफिक एरियाजमध्ये काम करायला लागतं प्लेअरवर, आणि त्याला ट्रेनरचं खूप महत्त्वाचं त्याला योगदान असतं. ओके. क्रिकेटच्या बाबतीत बरं, तसं इतर खेळात तर असेलच. आता टेनिस प्लेअर सुद्धा प्रचंड, मी रोहन बोपन्नापासून सगळ्यांबरोबर मी काम केलंय. बरोबर. टेनिससाठी हाय इंटेन्स स्पोर्ट लागतो. टेनिससाठी वेगवेगळ्या मल्टी डायमेन्शनल मुवमेंट असतात. टेनिसला वेगळे मसल वर्क होतात, शोल्डर वेगळ्या प्रकारे वर्क होतो, ग्रॉइन हिप वेगळ्या प्रकारे वर्क होतो. त्याच्यामुळे प्रत्येक मसल किंवा प्रत्येक मुवमेंट मेकॅनिक्स त्याचं स्टडी करूनच त्याला ट्रेनिंग करायला लागतं. आता आधीचं टेनिस आणि आताचं टेनिस सुद्धा अजून खूप बदललंय, की पूर्वी टेनिसमध्ये फास्ट सरफेस आणि स्लो सरफेस, अजूनही सुद्धा क्लेकोट सरफेस जो असतो, क्लेकोट सरफेसवर तुम्हाला लॉंग एन्ड्युरिंग रॅलीज असतात. म्हणजे 20-20, 30-30 शॉट्सचे पण रॅलीज होते. पण फास्ट कोर्टमध्ये, ग्रास कोर्टमध्ये, हार्ड कोर्टमध्ये 5-6 शॉट्सचीच रॅली होते. मग त्याच्यासाठी जास्ती इंटेन्स ऍक्टिव्हिटी करायला लागते. प्लेअरला बेसलाईन पासून नेटवर जास्ती फास्ट यायला लागतं. क्ले कोर्टमध्ये बेसलाईनवरनं नेटवर फार कमी वेळा प्लेअर येतो, तो जास्ती बेसलाईनवरनं खेळत असतो, पण जास्ती हाय बॉल मारत असतो. ते कन्सिस्टंटली 50-50 बॉल मारत असतो. त्यामुळे शोल्डरची इंड्युरिंग लेवल पण जास्ती लागते, कोर स्ट्रेंथ पण जास्ती लागते, किंवा इंड्युरन्स लेवल पण शरीराची खूप हाय लेवलची लागते. तसं प्रत्येक सरफेस किंवा प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं फिटनेस, प्रत्येक खेळाला लागणारं, प्रत्येक एक प्लेअरला लागणारं, प्रत्येक प्लेअरची ॲबिलिटी वेगळी आहे, प्रत्येक प्लेअरची एक्सप्लोजिव्ह ॲबिलिटी वेगळी आहे. त्याच्यामुळे त्याप्रमाणे ट्रेनिंग प्लॅन करायला लागतं. फारच चॅलेंजिंग जॉब आहे माझ्या मते खरं तर, जे बाकी इंजिनिअरिंग वगैरे करतायत आणि हे समजून नाही घेतलं तर मुद्दा तो क्लिअर होणारच नाही माझ्या मते. करेक्ट. तर फिटनेस जर आपण बघितलं तर ग्राउंडवरचा एक फिटनेस वेगळा आहे, जिममधला एक फिटनेस माझ्या मते वेगळा आहे. तर दोन्हीचं महत्त्व आणि वेट ट्रेनिंग याच्यामध्ये एक किंवा कार्डिओ असेल तर हे कसं बॅलन्स ठेवावं आणि कशा पद्धतीने ते वर्क करावं. स्पोर्ट्स ट्रेनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिरियडायझेशन नावाचा एक प्रकार असतो. पिरियडायझेशन म्हणजे काय तर प्लेअरचा सीझन कधी चालू होणार आहे, प्लेअरला त्या सीझनमध्ये इम्पॉर्टंट कुठली टुर्नामेंट आहे त्याच्या मागे 12 वीक्स जाऊन प्लॅन करायचं. ओके ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 जानेवारीला मला एक मोठी टुर्नामेंट खेळायची, नॅशनल चॅम्पियनशिप टुर्नामेंट घ्यायची, त्याच्या आधी 12 वीक्स आम्ही जातो आणि त्याप्रमाणे आम्ही त्याचं ट्रेनिंग शेड्यूल प्लॅन करतो. ओके. की कुठल्या फेजमध्ये तुम्ही इंड्युरन्स करायचा, कुठल्या फेजमध्ये स्पीड इंड्युरन्स करायचा, कुठल्या फेजमध्ये स्पीड वर्क करायचं, कुठल्या फेजमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं, कुठल्या फेजमध्ये एक्सप्लोजिव्ह ट्रेनिंग करायचं, कुठल्या फेजमध्ये रिकव्हरी द्यायची, या सगळ्या फेजेस आधी प्लॅन केलेले असतात. ओके. आणि हे काम हे ट्रेनरचं काम असतं. ट्रेनर इन अलाइन विथ द कोचेस हे आम्ही ट्रेनिंग प्लॅन करतो. आता मी पण टेनिस प्लेअर, बॅडमिंटन प्लेअरवर ट्रेन करतो. खूप माझ्याकडे बॅडमिंटन टेनिस प्लेयर्स येतात. त्यांच्याबरोबर आम्ही हे बसून प्लॅन करतो की प्लेअर कुठली टुर्नामेंट खेळणार आहे, एका वर्षामध्ये किती टुर्नामेंट त्याला पिक करायला लागणार आहे, एक कुठल्या त्याला महत्त्वाच्या टुर्नामेंट आहेत, कुठले पॉईंट्ससाठी फक्त खेळतायत, काही जिंकण्यासाठी खेळतायत, काही फक्त प्रॅक्टिससाठी खेळतायत. मग त्याला ज्यावेळी फक्त प्रॅक्टिससाठी खेळतात किंवा जे इझी टुर्नामेंट असतात त्याला परफॉर्मन्स किंवा फिटनेस लेवल कमी करायची नाही, ते कंटिन्यू ठेवायचं. जे हाय परफॉर्मन्स स्पोर्ट असतात त्याच्यासाठी त्यांना टेपरिंग असतं, काही ठराविक काळामध्ये परफॉर्मन्स लेवल कमी करायची आणि मग प्लॅटोवर न्यायचं आणि मग ते हाय लेवल असं प्रत्येकाचं प्लॅनिंग असतं. असं रॅन्डमली उठलं आणि सकाळी येऊन ट्रेनिंग करायला लागलं हे आजकाल प्रोफेशनल स्पोर्टमध्ये राहिलेलं नाही. त्याच्यामुळे ट्रेनरला याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ट्रेनरने पिरियडायझेशन प्लॅन करायला पाहिजे, पिरियडिकली प्लेअरची फिटनेस असेसमेंट करायला पाहिजे, त्या असेसमेंटचे रिझल्ट वर तुम्ही ट्रेनिंग प्लॅन करायला पाहिजे. असं प्रत्येक फेजमध्ये या गोष्टी प्लॅन करायला लागतात. आणि ते ग्राउंड आणि जिम असं सगळं त्याचं ओव्हरऑल ट्रेनिंग असतं. म्हणजे फंक्शनल ट्रेनिंग ऑन द ग्राउंड,
टेनिस प्लेयर्सला ऑन कोर्ट ट्रेनिंग लागतं, जिममध्ये ट्रेनिंग लागतं, ग्राउंडवरचं ट्रेनिंग लागतं, क्रिकेटरला ग्राउंडवर लागतं, जिममध्ये लागतं, पूलमध्ये लागतं. त्यामुळे सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतं या 12 वीक्समध्ये. ते सगळं 12 वीक्समध्ये कसं प्लॅन करायचं, ती सगळी कशी खिचडी एकत्र आणायची, हे सगळं काम ट्रेनरचं असतं. सगळं रिकव्हरी कशी द्यायची, किती द्यायची, हे सगळं काम त्याचं असतं. अच्छा. कशा पद्धतीने मुलांना आणि पालकांना या फिटनेसच्या बाबतीत अवेअर केलं पाहिजे? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी पर्सनली वाटते की कॉर्पोरेट लेवलला जसे वेगवेगळ्या प्रमोशनसाठी तुम्हाला कोर्सेस असतात किंवा तुम्हाला काही वर्कशॉप अटेंड करायला लागतात, सेमिनार अटेंड करायला लागतात, करेक्ट, तसे पालकांसाठी करायला पाहिजेत. की पालकांना एज्युकेट करणं खूप गरजेचं आहे. समाजामध्ये पालकांना एका ठराविक लेवलनंतर त्या गोष्टींचं ज्ञानच असतं. फॉर एक्झाम्पल, माझ्या मुलाला सचिन तेंडुलकर व्हायचं, हे एक रॅन्डम लोकांचं हे असतं. माझ्या मुलाला विराट कोहली व्हायचं, त्याच्यासाठी लागणारं सॅक्रिफाईस, त्याच्यासाठी काय काय कष्ट करायला लागतात, तुम्ही पण आणि मुलांनी पण. सॅक्रिफाईस काय काय असतात, त्याचं पाथवेज काय असतात, त्याच्यासाठी किती कमिटमेंट द्यायला लागते, त्याच्यासाठी खर्च किती असतो, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान लोकांना देणं खूप गरजेचं आहे. हा रॅन्डम थॉट आहे की मलाच विराट कोहली व्हायचंय. राईट. म्हणजे मी अशा अनेक कोचेस बघितले ज्यांनी एक्सप्लोअर केलं लोकांना, की मुलं आली की म्हणायचे अरे हाय सचिन, मग पालक म्हणायचे अरे त्याचं नाव सचिन नाही आहे, नाही पण तो सचिन सारखा खेळतो, असं एक्सप्लोअर केलं पण बघितलं. पण हे अज्ञान तुम्ही अजून अज्ञानी करताय अशा गोष्टींमुळे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वी हॅव टू एज्युकेट पेरेंट्स रिगार्डिंग दिस, आणि त्याचे काही नॉर्म सर्टिफिकेशन असं काहीतरी करायला असं माझी इच्छा आहे. पण माहीत नाही त्याला किती सक्सेस होईल, पण असं मला असं वाटतं केलं तर त्याचा खूप फायदा होईल. म्हणजे ग्रासरूट लेवलपासून गोष्टीचा फायदा होईल. वाव, मेनली. आणि हे जे पालक आहेत ते स्वतः ॲक्च्युली त्याच्या बाबतीत फिटनेस बाबतीत तेवढे सजग असले पाहिजेत, तरच तो मुलांमध्ये येईल. नाही पण सजग होतील ना. जोपर्यंत त्याला त्या गोष्टीचं आकलनच होत नाही तोपर्यंत लोक करतच नाहीत ना. आज कसं आहे माहिती आहे का, की मला काहीतरी झालंय म्हणून मी व्यायाम करायला लागलोय. आज मी ब्लड टेस्टला गेलो आणि मला कोलेस्ट्रॉलची लेवल हाय निघाली, मग डॉक्टर चालायला सुरू कर रे, मग ते चालायला सुरू करतो. म्हणजे माणसाला काहीतरी भीती असल्याची मनुष्य करत नाही. राईट. पण त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, आधी अवेअरनेस, आधी लोकांना जर काही जाण करून दिली तर मला असं वाटतं त्याचा जास्ती फायदा होऊ शकतो. ओके. म्हणजे तुम्ही आता म्हटलं विराट कोहली, कमिटमेंट विषय, तर हे खाण्याच्या बाबतीत आणि फिटनेस असं दोन्ही असतं का? मी ऐकलं की साखर प्रचंड प्रमाणात, म्हणजे साखर नाही म्हणजे नाही खात, रिफाईंड शुगर नाही म्हणजे नाही खात. जी नॅचरल शुगर फ्रुट्समधनं वगैरे जाते किंवा अन्नामधनं जाते तीच शुगर हे लोक खातात. एक्सेस ॲडेड शुगर, रिफाईंड व्हाईट शुगर हे लोक खात नाहीत. अच्छा. म्हणजे विराट तर नक्कीच खात नाही. आणि कमिटमेंटचा विषय म्हणाल खाण्याच्या बाबतीत तर, म्हणजे जेव्हा मी IPL मध्ये होतो तेव्हा सचिन म्हणायचं की वेट लॉससाठी सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे मानेचा व्यायाम. बर. म्हणजे कसा की नाही म्हणता यायला पाहिजे, कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणता, खायचं नाही म्हणता यायला पाहिजे, तरच तुम्ही तुमचं वजन मेंटेन करू शकता. त्यामुळे मानेचा व्यायाम अशा पद्धतीने करणं हे खूप गरजेचं आहे. अरे जबरदस्त. म्हणजे ती कमिटमेंट पाळली म्हणून एवढं वर्ष सचिन असेल, विराट असेल, या मोठ्या प्लेयर्सला एवढा इंटरनॅशनल क्रिकेट सस्टेन होता माझ्या. करेक्ट. आता होऊ शकत नाही, शक्यच नाही, इम्पॉसिबल. तर जेव्हा प्लेयर्सच्या बाबतीत जातो त्यावेळेला प्लेयरला थोडंसं हेवी ट्रेनिंग गरजेचं असतं. पण जेव्हा माणूस कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असतो त्यावेळेला पण त्यांनी स्पोर्ट्स फिटनेस लेवलचं नाही पण कशा पद्धतीचं मेंटेन केलं पाहिजे. मला असं वाटतं, मी इनफॅक्ट एक कॉर्पोरेट ॲथलीट नावाचा एक प्रोग्राम करतो. ओके. ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट माणसांनी ॲज अ ॲथलीट म्हणून ट्रेनिंग करायला पाहिजे. पण कारण त्याला ना मुळात खूप वेळ बसून राहावं लागतं. बसून राहायला लागतं, पण प्रिसिजन डिसिजन मेकिंग असतं. ओके. आज तुम्ही जर का 100 मीटरचा ॲथलीट जर का ट्रेनिंग करतोय, 10 वर्ष ट्रेनिंग करतोय, तर 10 सेकंद पळण्यासाठी. आज कॉर्पोरेटमधला मनुष्य 10 सेकंदाचं डिसिजन घेण्यासाठी 0 ट्रेनिंग करतो. अच्छा. त्याला 10 सेकंदाचं ट्रेनिंग करायला फिजिकल स्टँडर्ड, मेंटल स्टँडर्ड सुद्धा मेंटेन करायला लागतात. पण हा विचारच करत नाही कोणी. जसं ॲथलीट 10 सेकंद टाइम पळण्यासाठी 10 वर्षाचं ट्रेनिंग करतो, पण कॉर्पोरेटचा मनुष्य काहीच ट्रेनिंग करत नाही, काही प्रमाणात काहीच करत नाही. त्यामुळे त्याला त्या पद्धतीचं ट्रेनिंग करता यायला पाहिजे. तुमची कॉर्पोरेट प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढू शकते.
आज मी तुम्हाला कॉर्पोरेट माणसाची फिटनेस कोशन काढून देऊ शकतो. तो फिटनेस कोशन कोणीच काढत नाही. मी फिटनेस कोशनमुळे आपण माणसाची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो, प्रोडक्टिव्हिटी डिसाईड करू शकतो की हा मनुष्य काय लेवलला तुम्हाला काम करू शकतो. अच्छा, त्याची जी इफिशियन्सी आहे. करेक्ट. त्याच्या काही असेसमेंट टेस्ट आहेत की ज्या केल्या तर वी कॅन ऍक्च्युअली डिसाईड अ कोशंट ऑफ अ पर्सन. आपण इंटेलेक्च्युअल कोशन काढतो फक्त, राईट, IQ काढतो, तसं FQ पण काढता येऊ शकतो आपल्याला, फिटनेस कोशन पण काढता येऊ शकतो. अच्छा. त्याच्यामुळे कॉर्पोरेट ॲथलीट हा खूप मोठा वास्ट विषय. इंडिव्हिज्युअल माणसाला जर फिट राहायचं असेल की जो खेळत नाहीये पण फिट राहायचंय त्याला, तर फिट राहणे ही कन्सेप्ट त्याच्यासाठी नक्की कशी असली पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे? हे बघा, एक अतिशय सिंपल गोष्ट अशी आहे, तुम्ही खेळा नाही तर खेळू नका. राईट. तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड मेंटेन करायला तर कोणी अडवत नाही. बरोबर आहे. तुम्ही तुमचे फिजिकल स्टँडर्ड हाय लेवलला नेऊन ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेवढे तुमचे फिजिकल स्टँडर्ड हाय लेवलला मेंटेन कराल तेवढे तुमचे सगळ्या गोष्टींमध्ये एनहान्समेंट होणार आहे. ओके. नुसती फिजिकल मेडिकल लेवलला नाही, पण तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुम्हाला मिळणारं सॅटिस्फॅक्शन, तुम्हाला मिळणारं कॉन्फिडन्स, तुम्हाला मिळणारं स्वतःचं प्रेझेंटेशन हे खूप उच्च लेवलला असेल. राईट. तुम्ही स्वतःला वेगळ्या लेवलला हे करू शकता, प्रेझेंट करू शकता, कारण तुम्ही फिजिकल स्टँडर्ड स्वतःचे खूप हाय मेंटेन केले. डिसिजन मेकिंग, जेव्हा अंडर प्रेशर, अंडर स्ट्रेस जेव्हा तुम्ही काम करता कॉर्पोरेट्समध्ये, तेव्हा तुमचे फिजिकल स्टँडर्ड हाय असतील तर तुम्ही डिसिजन मेकिंगला सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. हा विचारच आपण करत नाही. जनरल लोक काय करतात माहिती का, सर्वायवल एक्सरसाइज, आम्ही त्याला सर्वायवल एक्सरसाइज म्हणतात. म्हणजे काय, सकाळी उठायचं, मी आज काय व्यायाम केला, 5 किलोमीटर चालून आलो. वर्षानुवर्ष 5 किलोमीटर चालायचे व्यायाम करतात. त्याच्यामध्ये फायदा होतो कोणाचा? स्वतःला काही चॅलेंज केलं, स्वतःच्या सिस्टीमला चॅलेंज केलं, असं काहीच होत नाही. मग त्या व्यायामाचा काहीच अर्थ नाही. त्याला आम्ही सर्वायवल एक्सरसाइज म्हणतो. फिजिकल एनहान्समेंट किंवा फिजिकल ॲबिलिटी वाढण्यासाठी व्यायाम फार कमी लोक करतात. बरोबर. नाही, मुळात माझ्या मते अशा लेवलला बॉडीला त्राण काय म्हणतात नाही. आपण काय माहिती का, आपण खूप आळशी लोक आहोत. अच्छा. आणि आपण आपल्या शरीराला कष्ट करायला कधी तयार नसतो. बरोबर. उठायचं का, उठून काही गोष्ट घ्यायची आहे का, मग आपण 4 वेळा हे कोणी देते का रे, तू जरा दे रे आणून, असा आपण पहिला विचार करतो. पण आपण असा उठून घ्यायचा विचार नाही करत. राईट. म्हणजे अनेक लोक असे मला माहिती आहेत की तासनतास एका खुर्चीत बसलेले असतात. पण अशा लोकांसाठी आम्ही आळशी व्यायाम चालू केलेत. म्हणजे आम्ही कॉर्पोरेट वर्कशॉप करतो. त्या कॉर्पोरेट वर्कशॉपमध्ये आम्ही जाऊन लोकांना खुर्चीत कसे व्यायाम करते हेही शिकवतो. ठीक आहे, तुम्हाला उठायचं नाही ना, खुर्चीत बसून व्यायाम करा. खुर्चीतले सूर्यनमस्कार शिकवतो. अजून काय करायचं आहे लोकांसाठी? मुळात सजग राहणं, अवेअर राहणं आणि ते इम्प्लिमेंट करणं, हे माझ्या मते फिटनेसचा मंत्र असला पाहिजे. आणि हे खूप यंग एजमधनं सुरू करायला लागतं. बरोबर आहे. तुम्ही 40 एकदा क्रॉस केली, तुम्ही आता सध्या बघितलं असेल तर सगळीकडे पळायचं पेव फुटलंय. तुम्हाला सगळे पळण्याचे क्लब, पळण्याचे ऍक्टिव्हिटीज सगळीकडे दिसतील. मॅरेथॉनमध्ये तुम्ही मॅरेथॉनमधला एज ग्रुप कधी बघितलाय का? मॅरेथॉनमधला एज ग्रुप हा 40च्या पुढचा आहे. अरे बापरे. त्याचं कारण असं आहे की त्यावेळी त्या गोष्टी त्यांना समजायला लागतात. अरे मला BP आलाय, मला शुगर डेव्हलप झाली, मी बॉर्डर लाईनवर आहे, मग मी काहीतरी करायला पाहिजे. अच्छा. पण 26 ते 40 हा इतका क्रुशियल एज आहे की ज्याच्यामध्ये सगळे डिसीजेस तुम्हाला घडतात. बरोबर. आणि ते 40 नंतर डोकं काढायला लागतात वर. पण हे लोकांना समजतच नाही. आणि वयाच्या 26व्या वर्षी लोकांना कोणाला समजत नाही. पण हे जर का त्यांना जाणीव करून दिली, जसं मी मगाशी म्हणालो की कोर्सेस चालू केले, अवेअरनेस प्रोग्राम चालू केले, की त्यांना याची जाणीव करून दिली की आता तू ओव्हर एक्सेसिव्ह मोबाईल वापरतोयस, ओव्हर एक्सेसिव्ह काम करतोयस, ओव्हर एक्सेसिव्ह इटिंग करतोयस, तर त्याचा त्यांना पुढे 40 नंतर फायदा होतो. मी कॉर्पोरेट वर्कशॉप करताना एक बाणेरमधली कंपनी जिथे मी गेलो होतो, ॲव्हरेज एज 30 होतं. ओके. 30 होतं. 166 एम्प्लॉईज होते. हां, ॲव्हरेज एज 30 होतं. बरोबर. लाईफस्टाईल काय, आम्ही त्यांचे फॉर्म भरून घेतलं. लाईफस्टाईल काय होती माहिती आहे का? सकाळी 9 वाजल्याशिवाय तर कोणीच उठत नाही. बापरे. IT कंपनी होती. 9 वाजल्याशिवाय तर कोणीच उठत नाही. उठल्यानंतर पहिलं स्टेपल फूड काय? चहा आणि वडापाव. अरे बापरे. दॅट्स देअर ब्रेकफास्ट. बरं. आणि स्मोकिंग करणारे त्याच्यावर सिगरेट. म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून दुरंडी चालू. अरे देवा. त्याच्यानंतर 11 वाजता ऑफिसला जायचं. 11 वाजता ऑफिसला गेल्यावर तिथे आजकाल सगळ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कॉफीचे काउंटर्स असतात. तिथे जाऊन ब्लॅक कॉफी प्यायची. का ब्लॅक कॉफी प्यायची? तर ती एक तल्लफ येते. अच्छा. भूक लागत नाही, वजन वाढत नाही, म्हणून ब्लॅक कॉफी प्यायची. ओके. त्याच्यामुळे ती ब्लॅक कॉफी 11-11:30 वाजता प्यायची.
दुपारी 2-2:30 पाहिजे तेव्हा जेवायचं, किंवा कॉल्स असतील तर ते 3-4 वाजता सुद्धा जेवण असतं. बरोबर. ते जेवण काय असतं तर कुठेतरी बिर्याणी खा, मसाला डोसा खा, नाहीतर कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बुर्जी खा, असे उद्योग. अच्छा. त्यानंतर 4 वाजता त्यांचं जेवण झाल्यानंतर परत ऑफिसमधून काम करायचं, परत संध्याकाळी 1-2 कप कॉफी प्यायची, रात्री 10-11 वाजेपर्यंत काम करायचं ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर 11 वाजता खाली बाणेरला हायस्ट्रीटवर जाऊन जेवायचं. म्हणजे ते काय कचरा असेल याचा विचार करायचीच गरज नाही. ते जे काय टपरीवर, बुर्जीवर, गाडीवर रात्री 11 वाजता उघडे असतात त्यावरून खायचं आणि रात्री 1 वाजता घरी जाऊन झोपायचं. बापरे. ही ॲव्हरेज वयाच्या 30व्या वर्षी असलेली माणसाची लाईफस्टाईल आहे. तुम्ही मला सांगा, या लाईफस्टाईलनी पुढचे 10 वर्ष तो मनुष्य विदाऊट डिसीज कसा जगेल? इम्पॉसिबल आहे. बरोबर. या लोकांना पहिलं शिकवायची गरज आहे की काय लाईफस्टाईल करायला पाहिजे. याच्यासाठी मी मगाशी म्हणालो की कॉर्पोरेटमध्ये हे कोर्सेस चालू करायला पाहिजेत. खरं. जसे तुम्हाला प्रमोशनचे कोर्सेस असतात तसे याचे पण कोर्सेस चालू करायला पाहिजे. फिटनेस आणि ओव्हरऑलच बॉडी हेल्थ, ओव्हरऑल हेल्थ, बरोबर, अवेअरनेस अबाउट युअर सेल्फ, ते फारच गरजेचं आहे. त्याच्यामुळे फिटनेस बरोबर आलं की ती हेल्थ आपोआप मेंटेन राहणार आहे तुमची. करेक्ट. ते लॉंग लाईफसाठी ते महत्त्वाचं आहे, खूपच महत्त्वाचं आहे. तर फारच इंटरेस्टिंग, मजा आली. थँक्यू सो मच. ओव्हरऑल स्पोर्ट्स फिटनेस आणि त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या खूप डिटेलमध्ये आणि एकदम फ्रेंडली नेचरमध्ये तुम्ही आम्हाला सांगितल्यात, तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. तर आज आपण बोललो स्पोर्ट्स फिटनेस. अजून नवीन नवीन विषय घेऊन आम्ही नक्की येत राहू तुमच्याबरोबर. लवकरच भेटूया. थँक्यू.